नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आपल्या सर्वांना पाठीमागे जो व्हिडिओंची सीरीज बनवत आलो आहे त्याच्यामध्ये आज एक आपण पुष्प गुंफत आहे, ते म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्नमेंट BMS बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी म्हणजे BMS साठी गव्हर्नमेंटसाठी 2024 मध्ये गव्हर्नमेंटच्या कॉलेजमधला कट ऑफ किती राहिलेला आहे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे। वास्तविक पाहता पाठीमागे आपण जवळपास एक 7 व्हिडिओ असे बनवलेले होते की गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट MBBS चा कट ऑफ 2024 मध्ये लास्ट इयर मध्ये किती कट ऑफ होता प्रत्येक कॅटेगरीनुसार। त्याच पद्धतीने आज आपण महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 22 प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत की ज्याला आपण गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत किंवा गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस आहेत आणि संपूर्ण 126 BMS कॉलेजेस आहेत, त्यापैकी 104 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असं म्हणतो। आपण आज एक सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात कमी कट ऑफ लागणार जे गव्हर्नमेंट BMS कॉलेज आहे त्या संदर्भात आज चर्चा करणार, ते म्हणजे गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज धाराशिव किंवा उस्मानाबाद। 63 एवढे सीट्सचा इंटेक असणारं हे कॉलेज 3344 असा याचा जो कॉलेजचा कोड आहे। ह्याची स्थापना 1986 साली झालेली असून या ठिकाणी 60,400 रुपये एवढी फीज आहे। हॉस्टेलची सुविधासुद्धा इकडे उपलब्ध आहे आणि मधुबन तुळजापूर रोड धाराशिव किंवा उस्मानाबाद असं आपण म्हणूया। मधुबन या एरियामध्ये तुळजापूर रोडच्या या एरियामध्ये हे गव्हर्नमेंट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज उपलब्ध आहे। हे गव्हर्नमेंट BMS गव्हर्नमेंट असं म्हटलं जातं। या ठिकाणी ओपन कॅटेगरीला पहिल्या राऊंडमध्ये जवळपास 585, 582 आणि 574 राऊंड 1, 2 आणि 3 मध्ये ओपन कॅटेगरीच्या जनरल विद्यार्थ्यांसाठीचा कट ऑफ राहिलेला आहे। फिमेल कॅन्डिडेटसाठी मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर 590, 590 आणि 577 एवढा कट ऑफ आपल्याला लास्ट इयरला लागलेला आहे। पुढची कॅटेगरी EWS साठी सर्वात कमी मार्क म्हणजे 558 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला EWS कॅटेगरीला BMSचं हे गव्हर्नमेंट BMS कॉलेज धाराशिव हे लागलेलं आहे आणि फिमेल कॅन्डिडेटला 557 मार्क असणाऱ्या विद्यार्थिनीला हे कॉलेज लागले EWSच्या विद्यार्थिनीला लागलेलं आहे। SCBC कॅटेगरीचा जर आपण स्टडी करायला गेलो तर 570 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे आणि फिमेल कॅन्डिडेटला मात्र 573 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थिनीला हे कॉलेज SCBCच्या विद्यार्थ्यांचं कट ऑफ राहिलेलं आहे। OBC किंवा SCBCच्या जर जनरल कॅन्डिडेटचा विद्यार्थ्याचा विचार केला तर या ठिकाणी 563 आणि 566 फिमेल कॅन्डिडेटसाठीचा कट ऑफ राहिलेला आहे। त्यानंतर आपण VJ कॅन्डिडेट जर पाहायला गेलं तर VJ कॅन्डिडेटसाठी 566 आणि 552 राऊंड 3 मधला कट ऑफ आहे। VJ कॅन्डिडेटचा जनरलचा 552 एवढा कट ऑफ आहे आणि फिमेल कॅन्डिडेटचा मात्र 545 एवढा कट ऑफ राहिलेला आहे। NT1 या कॅटेगरीसाठी आपल्याला या ठिकाणी 543 मार्काचा कट ऑफ राहिलेला आहे। NT2 या कॅटेगरीसाठी 577 आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी 572 एवढा कट ऑफ असला पाहिजे। 2024 मध्ये NTD या कॅटेगरीसाठी 572 मार्क असणाऱ्या विद्यार्थिनीला किंवा विद्यार्थ्याला हे NTD या कॅटेगरीसाठी व NT3 या कॅटेगरीसाठी आपल्याला गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज उस्मानाबाद किंवा धाराशिव लागलेलं आहे। त्यानंतर आपला जो शेवटच्या 2 कॅटेगरीमध्ये SC कॅटेगरीसाठी 505 मार्क्स आणि फिमेल कॅन्डिडेटला 497 एवढ्या मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट BMS उस्मानाबाद हे लागलेलं आहे। लास्ट इयरमध्ये ST कॅटेगरीमध्ये जर आपण पाहायला गेलं तर 365 मार्क्स असणाऱ्या मुलाला आणि 361 मार्क असणाऱ्या फिमेल कॅन्डिडेटला ST कॅटेगरीच्या 361 एवढा कट ऑफ राहिलेला आहे। एकंदरीत गव्हर्नमेंट BMS कॉलेजेसमध्ये आपल्याला एकूण 63 एवढे सीट्स असून या ठिकाणी उपलब्धता हॉस्टेलची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे। आपल्याला कॅटेगरीनुसार हा जो कट ऑफ लास्ट इयरचा आपण पाहिलेला आहे, लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट इन गव्हर्नमेंट कॉलेज धाराशिव 2024 याचा अंदाज घेऊन आपल्या सर्वांना
गव्हर्नमेंटचा कट ऑफ सर्वात खाली कुठे असेल तर याच कॉलेजचा असतो. इथून पुढे असणाऱ्या सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेसचा कट ऑफ मी तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना गव्हर्नमेंट BMSमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर याच्यापेक्षा एक 50 ते 60 मार्क्स कमी असतील तरीसुद्धा हे कॉलेज आपल्याला मिळू शकणार आहे, हे लक्षात घ्या. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन आपला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.